नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर जीएमसी शासकीय महाविद्यालय भरती जी झाली होती मुंबई 2025 बरोबर आहे. ठीक आहे. मध्ये काय गट ड वर्ग 4 अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. ठीक आहे. पदाचे नाव काय? तर गट ड मध्ये शिपाई, पहारेकरी, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, परिचारिका असे इत्यादी पद होते. ओके. तर टोटल रिक्त जागा ज्या होत्या, एकूण रिक्त जागा किती होत्या? तर 121 पदे रिक्त होती. ओके. त्यामध्ये मग नोकरी ठिकाण हे कुठे आहे? तर मुंबईलाच आपल्याला नोकरी करावी लागेल. ठीक आहे. आता मुंबईमध्ये जे काही हॉस्पिटल आहेत, ठीक आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज आणि संलग्न रुग्णालय, ठीक आहे, त्याच्या संबंधित जे काही रुग्णालय आहेत, ठीक आहे, ते बीएमसीच्या अंडर येतात, ते सगळे रुग्णालय. ओके. त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जॉब करावं लागेल. तर शैक्षणिक पात्रता यासाठी फक्त 10वी पास ही होती. ओके. त्यानंतर जी आपली एक्झाम आहे, एक्झाम कधी झाली होती? तर 15 नोव्हेंबर 2025 ला आपली एक्झाम झालेली होती. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने काय? तर 19 नोव्हेंबर 2025 ला 19 नोव्हेंबर 2025 ला आपली फर्स्ट अँसर की आली. ठीक आहे. मग आता कोणाकोणाच्या अँसर की मध्ये काही क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम होते. ओके. सो काही याच्यामध्ये ऑप्शन चुकीचे दिले होते. तर त्या अनुषंगाने मग तुमच्या रिस्पॉन्स शीट मध्ये जे काही प्रॉब्लेम होते त्या आधारे तुम्ही डॉक्युमेंट जोडून त्यांना पाठवलं. ओके. टीसीएस ला आपण पाठवलेला आहे. ओके. तर ते दिनांक होती 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांनी ही मुदत दिलेली होती. ओके. आता त्यानंतर मग आपल्या हरकती त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हरकती नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि काय आता हरकतींचा विचार करून भरती मंडळ लवकरच अंतिम जे तुमची फायनल अँसर की आहे ती लवकरच काय जाहीर करणार आहे. ओके. तर दुसरी जी आपली अँसर की आहे ज्याला आपण फायनल अँसर की म्हणू ती डिसेंबर 2025 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 15 डिसेंबर पर्यंत काय तुमची आता येईल तर या वीक मध्ये येईल. ठीक आहे. 7-8 डिसेंबर पर्यंत, नाहीतर मग येईल तर मग पुढच्या वीक मध्ये तुमची सेकंड अँसर की येऊन जाईल. ओके. सो या बाबतीत तुम्ही जर अपडेट घ्यायचं असेल तुम्हाला ही वेबसाईट आहे कोणती? gmc.edu.in वर तुम्ही काय करा विजिट देत राहा, जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट येईल ते लवकरात लवकर येईल. तरी प्रशिक मॅथ अकॅडमी हा माझा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. काहीही जरी अपडेट आली तर मी सर्वात आधी आपल्या चॅनलला टाकतो. फर्स्ट अँसर की आली होती त्याबद्दल सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलला दिली होती. यानंतर म्हणजे काय सेकंड अँसर की येईल, फायनल लिस्ट येईल, त्यानंतर तुमचं काय नॉर्मलायझेशनचा जो स्कोर कार्ड आहे, सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पीडीएफच्या स्वरूपात आपण टाकत असतो. तर प्रशिक मॅथ अकॅडमी या चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके. सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या देईनच. ओके. आणि तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट आहे जीएमसीची ती सुद्धा मी देईन. ठीक आहे. तरी पण ही तुम्ही सेव्ह करून ठेवा. काय वेबसाईट? gmc.edu.in. ठीक आहे. ही वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला देऊन देईन. त्यानंतर मग आता आपण जागा प्रवर्गनिहाय किती जागा होत्या ते बघूया. तर जीएमसी मुंबई गट भरती 2025 प्रवर्गानुसार जर जागा बघितल्या तर एकूण किती? 211 पदांसाठी ही भरती होती. ओके. आता आरक्षणानुसार जागाचे वितरण कसं झाले आपण पाहू. ओके. प्रवर्ग, कॅटेगरी आणि एकूण पदे. ठीक आहे. 211 पदाची भरती होती. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण अनुसूचित जाती म्हणजे एसी ला किती होते? तर 28 जागा होत्या. त्यानंतर मग टोटल जागा आहेत त्या. अनुसूचित जमातीला किती? 25 जागा. त्यानंतर मग विमुक्त जाती विजेला किती? 9 जागा. त्यानंतर भटक्या जमाती त्याच्यामध्ये मग एनटीबी ला किती जागा? 5 जागा. भटक्या जमाती एनटीसी ला 8 जागा. त्यानंतर भटक्या जमाती डी एनटीडी ला किती? 7 जागा. त्यानंतर मग एसबीसी ला 3 जागा. त्याच्यानंतर ओबीसी ला किती जागा? तर ओबीसी ला 43 जागा. त्यानंतर मग ईडब्ल्यूएस ला किती जागा होत्या? तर ईडब्ल्यूएस ला 21 जागा होत्या. त्यानंतर मग ओपनला किती जागा? तर ओपनला 62 जागा. जर टोटल जागा बघितलं तर किती? टोटल जागा एकूण 211 जागा या होत्या कॅटेगरी वाईज. आता इतर महत्वाचे जर मुद्दे बघितले यामध्ये तर आता इतर आरक्षण बघितलं तर 211 पदामध्ये महिला, त्यानंतर माजी सैनिक, खेळाडू आणि जे पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन पदवीधर असतात कर्मचारी, त्यानंतर मग भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांगासाठी काय पर्सन विथ डिसॅबिलिटी, शासनाच्या नियमानुसार समांतर आरक्षण, त्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असे म्हणतो. ठीक आहे. तर
याच्यामध्ये जनरलची जागा जी असते ती दिव्यांगाला जाते. त्याच्यानंतर मग जनरलची जागा ही महिलाला सुद्धा जाते. ओके. त्यानंतर मग महिला आरक्षण आहे. टोटल जागाचे किती तर महिला आरक्षण सर्वसाधारणपणे महिलांसाठी 30% जागा या आरक्षित असतात. किती? 30% जागा या आरक्षित असतात. म्हणजे 211 पैकी 59 ज्या जागा आहेत त्या महिलांसाठी आहेत. 211 पैकी किती? 59 जागा या महिलांसाठी आहेत. त्यानंतर मग माजी सैनिकला किती? माजी सैनिकला जातात 15% जागा. 211च्या 15% जागा या माजी सैनिकला जातात. ठीक आहे. तर कधी कधी माजी सैनिक मुंबई सारख्या ठिकाणी जॉईन होत नाही, तर त्या जागा मग जनरलला कन्वर्ट होऊन येतात. जेव्हा यादी लागते, पहिली यादी, दुसरी यादी, त्या यादीमध्ये डायरेक्ट काय होतात तर ज्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा आहेत त्या जनरलला म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरी वाईज त्या जागा जात असतात. ओके. त्यानंतर मग दिव्यांग दिव्यांग आरक्षण. दिव्यांगासाठी एकूण जागांच्या किती? 4% जागा आरक्षित आहेत. ठीक आहे. तर यामध्ये मग दिव्यांगाला सुद्धा काय जातात तर जनरलच्या जागा जातात सुरुवातीला. ओके. ज्या विविध प्रवर्गात होता अस्थिव्यंग, कर्णबधीर वगैरे वगैरे याच्यामध्ये येतात. हम्म, त्यानंतर मग अंशकालीन पदवीधर. ठीक आहे. तर अंशकालीन पदवीधर हे भरपूर प्रमाणात मिळत नाही. तर टोटल जागा किती आहेत? 21 जागा. तर या अंशकालीनच्या जागा सुद्धा काय होतात मग त्या जनरलला कन्वर्ट होतात जेव्हा अंशकालीन पदवीधर मिळत नाही. तर भरपूर प्रमाणात मला वाटत नाही की डी क्लाससाठी अंशकालीन पदवीधरांनी फॉर्म भरले, कारण की आता 1996 पर्यंतच जे होते त्यांच्यासाठी व्हॅलिड होते. त्यानंतर तर मग अंशकालीन पदवीधर जो दाखला आहे तो देणेच बंद झाला. तर त्या अनुषंगाने मग हे जास्त काही मिळणार नाहीत अंशकालीन पदवीधर. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे अनाथ मुलांसाठी किती जागा? तर 2 जागा आरक्षित आहेत. ओके. आता मुलांनी भरपूर मेसेज केला होता की मला कटापवर व्हिडिओ टाका म्हणून, तर त्या अनुषंगाने आपण एक अंदाजित कटाप टाकत आहोत. म्हणजे कटाप हाच लागेल का? तर नाही. ठीक आहे. याच्यापेक्षा 2 मार्क जास्त, 2 मार्क कमी किती पण लागू शकतो. पण हा आपण एक सर्व मुलांनी जे मला रिस्पॉन्स शीट पाठवले त्याच्या analysis नुसार मी कोणती शिफ्ट सोपी त्या अनुषंगाने मग मी कट ऑफ काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर 200 गुणांची आपली एक्झाम झाली. ओके. तर किती 3 शिफ्ट मध्ये झाली? 15 तारखेला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट एक्झाम TCS ने घेतलेली आहे. ओके. सो या 3 शिफ्ट मध्ये आपली एक्झाम झाली. तर आपण अंदाजित कट ऑफ काय असेल हे थोडक्यात बघूया. ठीक आहे. अपेक्षित कट ऑफ. तर सर्वात आधी ओपनचा कट ऑफ. ओपनचा कट ऑफ जर 145 ते 150 मध्ये तुम्हाला जर मार्क असतील तर तुम्ही आता सध्या सेफ आहात. ठीक आहे. तर 145 ते 150 च्या दरम्यान हा ओपनचा कट ऑफ लागू शकतो. ओके. त्यानंतर मग इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांचा कट ऑफ किती लागेल? तर 138 ते 145 च्या दरम्यान लागेल. ओके. त्यानंतर मग ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो ओबीसी जनरलचा कट ऑफ ओबीसी जनरलचा कट ऑफ हा किती लागेल? तर 135 ते 142 च्या दरम्यान लागेल. ठीक आहे. याच्यापेक्षा 2 मार्क कमी, 2 ते 4 मार्क हा मुलींचा राहील. ठीक आहे. हा जनरल कट ऑफ आहे. ओके. त्यानंतर मग एसीचा कट ऑफ जो राहील तो 125 ते 132 च्या दरम्यान राहील जनरलचा कट ऑफ. त्यानंतर एसटीचा कट ऑफ जो आहे हा राहील 120 ते 128 च्या दरम्यान. त्यानंतर विजेचा जो कट ऑफ आहे हा किती राहील? तर 125 ते 133 च्या दरम्यान राहील. ठीक आहे. जागा, त्याच्यानंतर डिफिकल्टी ऑफ पेपर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने मी हा कट ऑफ तयार केलेला आहे. ओके. प्रवर्ग हा जागा तुमच्या पुन्हा त्याच्यानंतर NTBCD यांचा कट ऑफ किती राहील? तर 128 ते 138 च्या दरम्यान राहील. ठीक आहे. तर या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात सध्या तरी. ठीक आहे. आता पुन्हा नॉर्मलायझेशनचा एक फॅक्टर पडतो. ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन तेवढा काही फरक नाही होणार, कारण की एका दिवशी पेपर झाला त्याच्यामुळे तेवढा काही फरक पडणार नाही. प्रत्येक शीटमध्ये जे 1-2 मार्काचा फरक राहील. ठीक आहे. आता नॉर्मलायझेशन मार्क वाढतात पण आणि मार्क कमी सुद्धा होतात. ठीक आहे. आता जे मी नागपूर महानगरपालिका भरती दिली त्यामध्ये माझे 2 मार्क कमी झालेले आहेत. ओके. सो मार्क कमी जास्त होऊ शकतात. ओके. सो हा एक अंदाजित कट ऑफ आहे. ठीक आहे. याच्या जवळपास लागू शकतो. तर ओपनचा किती सांगितला? 145 ते 150. ईडब्ल्यूचा 138 ते 145. ओबीसीचा किती? 135 ते 142. त्यानंतर एससीचा 125 ते 132. त्यानंतर एसटीचा किती? एसटीचा 120 ते 128. त्यानंतर विजेचा किती? तर 125 ते 133. त्यानंतर NTBCDचा किती? तर 128 ते 138 च्या दरम्यान राहील. ओके. सो आता प्रश्नपत्रिकेची जर पातळी आपण बघितली तर
प्रश्नपत्रिकेची पातळी सरासरी होती. ठीक आहे. एकदम म्हणजे टफही नाही आणि एकदम इझी नाही. मॉडरेट पेपर होता. ठीक आहे. तिन्ही शिफ्टचा. तर त्यामुळे कट ऑफ जो आहे तो मध्यम ते उच्च राहण्याची शक्यता आहे. गट पदासाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये भरपूर मुलांनी फॉर्म भरला होता. तर नॉर्मलायझेशन ही प्रोसेस होईलच. ओके. परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन होईल. आता महिला व समांतर आरक्षण. महिला, माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी कट ऑफ संबंधित प्रवर्गाच्या समजा आता ओपन ओबीसी जे आहे त्या गटापेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. समजा आता हा किती आपण सांगितला होता, तर आपला ओपनचा किती सांगला होता 145. तर याच्या 140 ते 144च्या दरम्यान हा कोणाचा राहील, ओपन फिमेलचा राहील. ठीक आहे. ईडब्ल्यूचा सुद्धा तेवढाच. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा कट ऑफ आहे. हाच लागेल का नाही तर याच्या जवळपास लागू शकतो. ठीक आहे. तर समोर जी काही अपडेट येईल ती आपल्या प्रशिक मॅथ टेलिग्राम या चॅनलला मी प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या चॅनलला अपलोड करेन. तर तिथे तुम्ही जोडून राहा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जी येणारी काही अपडेट आहे मी सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.